भारत मातेच्या चरणी वंदन करूया। आज कार्तिक पौर्णिमा आहे। अनेक दृष्टिकोनातून याचं महत्त्व आहे। आज गुरु नानक देव यांची पण जयंती आहे, बिरसा मुंडा यांची पण जयंती आहे। आपण या कार्तिक पौर्णिमेला भारतीय परंपरेत सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरासुराचा वध केला होता महादेवाने आजच्या दिवशी, त्यामुळे याला त्रिपुरारी पौर्णिमा पण म्हणतात, याला आवळी पौर्णिमा पण म्हणतात। तुलसी विवाह पण या दरम्यान साजरा आपल्या भारतीय परंपरेमध्ये केला जातो। त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि भारतीय परंपरेचे चिंतन करणार आहोत। विज्ञान हा शब्द ऐकला की आपल्याला सगळ्यांना वाटतं की ते काहीतरी प्रयोगच करावे लागतात आणि मगच ते विज्ञान असतं, त्याच्यातून काहीतरी साध्य केलं जातं आणि मगच ते योग्य आहे वगैरे असं आपल्याला वाटतं। विज्ञान या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे विशेष ज्ञान। काहीतरी आपल्याला त्याच्यातलं विशेष माहित असणं, त्याचं ज्ञान असणं म्हणजे विज्ञान। आजच्या कसोटीवर काय म्हटलं जातं की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तीनही काळांमध्ये जी गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आपण ज्याला म्हणतो, ती सत्य आपण स्थापित करू शकतो त्याला म्हणायचं विज्ञान। ते कुठेही जगाच्या पाठीवर करा तर ते तसंच झालं पाहिजे। साखर ही अमेरिकेत खाल्ली तरी गोडच लागते, भारतात खाल्ली तरी गोडच लागते, चीनमध्ये खाल्ली तरी गोडच लागते। म्हणजे गोडवा हा साखरेचा जो गुण आहे तो सिद्ध झालेला आहे, तो त्रिकालाबाधित सत्य। तशाच पद्धतीने एखादी जी रचना आहे किंवा एखादी जी वस्तू आहे किंवा एखादी घटना आहे ती जेव्हा प्रत्येक वेळी प्रत्येक कसोटीवर सत्य उतरते तेव्हा त्याला आपण विज्ञान म्हणतो। जगामध्ये अनेक परंपरा निर्माण झाल्या, अनेक संस्कृती निर्माण झाल्या, कालांतराने त्याच्यातल्या बऱ्याचशा लयाला पण गेल्या। पण भारतीय संस्कृती ही अशी एकमेव संस्कृती आहे की जिने अनेक आघात सहन केले, तरीही जवळपास आपल्याला ज्ञात असलेल्या इतिहासामध्ये 5000 वर्षापासून ही संस्कृती उदयास आली असं म्हटलं जातं आणि 5000 वर्षापासून सुद्धा ती संस्कृती अजूनही टिकून आहे। म्हणजे विज्ञानाची जर कसोटी पाहिली तर त्या कसोटीवर सुद्धा भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ती टिकून राहील याची आपल्याला हमी आपल्याला आहे। आणि मग ही का अशी टिकली? कारण विज्ञान तिच्या पाठीशी असलं पाहिजे, कारण एखादी गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आहे म्हणजे ते विज्ञान, म्हणजे तिच्या पाठीशी काहीतरी विज्ञान आहे। विज्ञान असल्याशिवाय, त्याला काहीतरी ठोस आधार असल्याशिवाय कुठलीही गोष्ट टिकत नाही। आपण म्हणतो पाया बळकट असेल तरच इमारत टिकते, म्हणजे या संस्कृतीचा पाया इतका भक्कम केला गेलेला आहे, इतका बळकट केला गेलेला आहे की त्यामुळेच ती आजपर्यंत टिकून आहे। अनेक हल्ले सहन करून, अनेक आघात सहन करून सुद्धा जी टिकून आहे ती याच बळावर टिकून आहे। आणि अनेकविध परंपरांच्या माध्यमातून ही संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या पूर्वसुरींनी, आपल्या पूर्वजांनी केलं आहे। एखादी जी तत्व असतात संस्कृतीची किंवा एखाद्या समाज घटकाची, ती परंपरांच्या माध्यमातून ती पेनिट्रेट केली जातात समाजामध्ये। एखादी रूढी निर्माण केली जाते, एखादी परंपरा निर्माण केली जाते आणि ती परंपरा त्या संस्कृतीची जी शाश्वत मूल्य आहेत ती सतत पुढे नेण्याचं काम करत असतात। आपल्या आई वडिलांच्या पिढीपर्यंत ह्या सगळ्या परंपरा ह्या अगदी ब्लाइंडली फॉलो केल्या गेल्या। त्यांच्या पूर्वजांनी त्यांना सांगितलं हे असं करायचंय, त्यांनी ते अगदी जशाला तसं मन लावून श्रद्धापूर्वक केलं, म्हणून ही संस्कृती आपल्या हातापर्यंत आली आहे। आपल्या पिढीने रडत खडत का होईना, थोडी कचकच करत का होईना, थोडी खळखळ करत का होईना ह्या संस्कृतीचं, या परंपरांचं पालन केलं, प्रश्न विचारत का होईना केलं। पण आपल्या पुढची जी पिढी आहे ती या परंपरांचं अशाला असं पालन करेलच का, याबद्दल थोडी आता सध्या आपल्या सगळ्यांच्या मनात शंका आहे। कारण हे असंच का हे विचारण्याची मुभा आणि हे विचारण्याचे आपण त्यांना स्वातंत्र्य दिलं आहे। मग जेव्हा त्यांना आपण हे विचारण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे तेव्हा त्याची उत्तरं देण्याचं सुद्धा कर्तव्य आपल्याला करावं लागणार आहे। मग जेव्हा आपल्याला ह्या मागचं विज्ञान समजेल की ह्या ज्या भारतीय परंपरेतल्या रूढी आहेत किंवा ह्या परंपरा ज्या आपण आतापर्यंत जतन करून पुढे घेऊन जात आहोत, तर ह्या परंपरा का आहेत हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या परंपरा टिकवणं शक्य होणार नाही। आजचा आपला ह्याचं जे विचारसूत्र आहे आपल्या अभ्यास वर्गाचं, तर स्वबोध, म्हणजे आपल्या परंपरेचा आपल्याला बोध असणं गरजेचं आहे। हे का आहे हे मला माहित असलं पाहिजे। हे उगीच नाहीये कुठलीही गोष्ट,
उगीच विचाराला मनामध्ये आणि त्यांनी केलं की असं असलं असतं तर 1-2 पिढ्यापर्यंत टिकलं असतं. हजारो वर्ष हे टिकलं नसतं. हे हजारो वर्षांपर्यंत टिकतंय म्हणजे नक्कीच त्याचा मागे काहीतरी सायन्स आहे, त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे. मग हे शास्त्र आपल्याला समजून घेणं, त्या शास्त्राचा विचार करणं आणि मग ते पुढच्या पिढीमध्ये आपल्याला संक्रमित करणं आपल्यावर दुप्पट जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबाची तर आहेच आहे, पण आपल्यासोबत इथं राहणारी जी काही 600-700 मुलं आहेत आणि त्यांची जी 600-700 कुटुंब आहेत, या एवढ्या कुटुंबाची आपल्यावर जबाबदारी आहे या प्रकल्पामध्ये. म्हणजे आपल्याला माहीत असलेला विचार एकाच वेळी आपल्या कुटुंबासोबत इतर 600-700 कुटुंबांमध्ये सुद्धा जाणार आहे. भारतीय व्यवस्थेचं म्हणजे भारतीय परंपरा ही टिकण्यामागचं कुटुंब व्यवस्था हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. आणि त्याचं अजून एक महत्वाचं कारण, मी काल एक लेख वाचला एक आलेला असाच, की स्वयंपाकघर हे आपली कुटुंब व्यवस्था टिकण्याचं मुख्य कारण आहे. 1970 ते 80च्या दशकामध्ये असं झालं म्हणे, अमेरिकेमध्ये हळूहळू स्वयंपाकघर बाद होत गेली. स्वयंपाक करणं ही घरामध्ये स्वयंपाक करणं ह्या गोष्टीच हळूहळू म्हणजे लुप्तप्राय होत गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. घरं सुद्धा अशी बनल्या गेली की ज्याच्यामध्ये स्वयंपाकघर हे नव्हतं. तिथे फक्त हॉल म्हणजे लिव्हिंग रूम आणि बेडरूम आणि वॉशरूम अशाच पद्धतीची घरं नंतर बनत गेली. त्याचा परिणाम 40 ते 50 वर्षानंतर असा झाला की आज अमेरिकेमध्ये कुटुंब व्यवस्था पूर्ण लयास गेली. 20% ते 21% असे पुरुष आहेत की जे एकटे राहतात. साधारणतः 25 ते 26% स्त्रिया अशा आहेत की त्या एकट्या राहतात. आणि आता त्यांना असं जाणवायला लागलेलं आहे की उतार वयामध्ये म्हणा किंवा त्यांच्या 50च्या पुढे की आपण कोणाच्या तरी आधाराने असणं गरजेचं आहे. आपल्याला कोणाचा तरी आधार असणं आवश्यक आहे. आणि आता इथून तिथे या गोष्टीसाठी चळवळी निर्माण करणं सुरू झालं आहे की तुम्ही एकत्र राहा, कुटुंबात राहा. मग याची सुरुवात कुठून झाली त्यांच्याकडे? 70 ते 80च्या दशकामध्ये त्यांच्या स्वयंपाकघर बंद होण्यापासून झाली. आज विचार करा, झोमॅटो आणि स्विगीचे किती बॉयज फिरताना दिसत आहेत आपल्याला, किती गाड्यात दिसत आहेत फिरताना. म्हणजे हळूहळू आपण पण त्याच वाटेवर चाललोय. एखादी संस्कृती, एखादं मूल्य समाजातून जेव्हा हळूहळू बाद व्हायला लागतं तर त्याची सुरुवात ही अशीच छोट्या गोष्टीतून होत असते. पुण्यामध्ये तर अशी अवस्था, मी परवा मागच्या आठवड्यामध्ये होते पुण्यामध्ये, सहज संध्याकाळी 8 ते 10 या वेळामध्ये मी रस्त्यावर होते आणि त्यावेळेला मला असं दिसलं की प्रत्येक हॉटेलच्या बाहेर वेटिंगसाठी म्हणून रांगा लागलेल्या होत्या. पुण्यातले लोक आता शनिवार रविवारी स्वयंपाक करत नाहीयेत स्त्रिया. मग ही भीषणता आता हळूहळू वाढत चालली. मग याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रेरित करणं, आपली कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी प्रेरित करणं हे आपलंच काम आहे. जे जे चांगलं काम करायचे ते मलाच करायचंय असा मनामध्ये भाव ठेवून जेव्हा आपण करायला लागू तेव्हा काहीतरी आपल्या हातून चांगलं होण्याची शक्यता जास्त असते. आज कार्तिक पौर्णिमा आहे, मी मगाशी सांगितलं त्रिपुरारी पौर्णिमा आपण असं म्हणतो. आपल्या ह्या छोट्या सणांना जे काही गोष्टी लावून धरल्या ना, तर त्याच्या मागे विज्ञान ठेवून त्याला एक परंपरेचं रूप देऊन लावून ठेवलं. आपण मागच्या कालच्या द्वादशीपासून, उत्थान द्वादशी म्हणतात त्याला, त्याच्यापासून ते आजपर्यंत सगळ्यांनी तुलसी विवाह साजरे केले. बरोबर आहे ना? काय असेल हो, कशामुळे करतो आपण दरवर्षी असं तुळशीचं लग्न? का लावत असो? कशासाठी करायचं ना? दरवर्षी एकच गोष्ट. तुम्हालाही कधी कधी कंटाळा येत असेल, काय दरवर्षी तेच ते करायचं वाटत असेल की नाही? तुळशीचं लग्न लावायचं. का लावायचं? आला का कधी मनामध्ये विचार? काय सांगितलं असेल बाबा? कशासाठी सांगितलं असेल हे तुळशीचं लग्न लावणं? दुसरी अजून एक गोष्ट अशात लक्षात आली असेल तुमच्या की या 15 दिवसामध्ये व्हायरल फिवरचे पेशंट खूप वाढलेत. बघ, प्रत्येक कुटुंबामध्ये एक ना दोन असे सदस्य आहेत की ज्यांना सर्दी खोकला हा त्रास होतोय. काही कुटुंबांमध्ये तर सगळेच्या सगळे लोक व्हायरल फिवरनी, सर्दी वगैरे याच्यानी त्रस्त आहेत. हा जो कालावधी आहे, शरद ऋतू संपून हेमंत ऋतूच्या दरम्यानचा हा जो ऋतुसंधीचा काळ आहे, या कालावधीमध्ये आपल्या वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल लोड वाढलेला असतो. प्रत्येक ऋतुसंधीमध्ये तो वाढलेला असतो. त्या ऋतुसंधीनुसार आपल्याला आता इथून पुढे थंडी वाढणार असते.
तर या दरम्यान जो व्हायरल लोड वाढतो त्याचा मुख्यतः दुष्परिणाम हा आपल्या श्वसन संस्थेवर होतो. आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारी किंवा ऑक्सिजनचं ही ओझोन म्हणून जे रूपांतर आहे, कारण O2 म्हणजे ऑक्सिजन असतो आणि O3 म्हणजे ओझोन असतो, आणि या स्वरूपामध्ये दिवस रात्र उत्सर्जन करणारी एकमेव वनस्पती आहे तुळस. अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या दरम्यान आपल्याकडे कार्तिक स्नान केलं जातं. महिला दररोज सकाळी उठतात, सूर्योदयाच्या पूर्वी तुळशीला पाणी घालतात. सूर्योदयाच्या पूर्वीच का घालतात? सूर्य उगवल्यानंतर घातलं तर बिघडलं काय? 4 किरण सूर्याची पण पडतील ना अंगावर, बरोबर आहे की नाही? आपण असाही विचार करू शकतो. पण सूर्योदयाच्याच वेळेला, सूर्योदयाच्या पूर्वीच का करतात? तर तो जो कालावधी आहे दिवस उगवण्याच्या पूर्वीचा, या दरम्यान सुद्धा वातावरणातला व्हायरल लोड सगळ्यात जास्त असतो. सूर्य उगवण्याच्या पूर्वी आणि सूर्यास्ताच्या वेळी, यावेळी या ऋतू संधीच्या कालावधीमध्ये जर आपण तुळशीच्या सानिध्यात जास्तीत जास्त कालापर्यंत राहिलो तर आपल्याला हे व्हायरल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. मग किती सुज्ञपणे ह्याची रचना केली बघा बरं. कारण याचा मुख्यतः या आत्ताच्या ज्या व्हायरसेसचा आहे तो सगळ्यात जास्त इफेक्ट हा श्वसन संस्थेवर होणार आहे. म्हणजे तुमची श्वसन संस्था जर बळकट पाहिजे असेल तर तुमच्या श्वसनावाटे जास्तीत जास्त ऑक्सिजन तुमच्या शरीरात गेला पाहिजे. मग तो जावा याच्यासाठी म्हणून ह्या तुलसी विवाहाची रचना. तुळशीचं लग्न आपण कशासोबत लावतो? त्याच्यामध्ये कशाचा फाटा लावला जातो विवाह करताना? ऊसाचे फांद्या लावतो आपण बाजूने, आणि त्याच्यासोबत आवळ्याचा एक फाटा पुसतो. त्या आवळ्यावर वाती ठेवून त्या वाती तेवतो. हे सगळं का करतो? याच्या मागे पण तसंच शास्त्र आहे. आवळी भोजन सांगितलेलं आहे, आवळ्याच्या सानिध्यात राहायला सांगितलेलं आहे, आवळे खायला सांगितलेलं आहे. व्हिटॅमिन सी हे इंटरनल, म्हणजे आपल्या आतली जी त्वचा आहे ना, इंटरनल म्युकोजा म्हणतात त्याला, या इंटरनल म्युकोजाची इम्युनिटी वाढवण्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे ते म्हणजे आवळा. आणि श्वसनाचा जो आपल्याला त्रास होतो त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा इन्फेक्शन झालेलं असतं आपल्या इंटरनल म्युकोजाचं. नाकापासून सुरू होणारा तो म्युकोजा आपल्या पूर्ण श्वसन संस्थेला लपेटून आहे आणि त्याला सगळ्यात जास्त तिथे इन्फेक्शन या दरम्यान होत असतं. आणि त्याच्यावरचं सगळ्यात उत्तम रसायन औषध आहे आवळा. म्हणून आतापासून आवळा खायला सांगितलेला आहे, आवळ्याचे पदार्थ खायला सांगितले. आवळ्याच्या सानिध्यात, आवळ्याच्या झाडाखाली जाऊन नुसतेच थांबणार नाहीत ना, त्याचे निघालेले 2-4 आवळे खाणारच. आपोआपच ते शरीरामध्ये जाणार, तुमच्या इंटरनल म्युकोजाला रसायन म्हणून त्याचा उपयोग होणार. ऊस पण लावतो आपण, ऊसच का लावायला सांगितलं असेल? तुम्ही म्हणाले या दरम्यान ऊस चांगला आलेला असतो शेतामध्ये त्यामुळे ऊस लावला असेल, असू शकतं. पण मग ऊसाचीच का बरं रचना केली असावी? पुढे येणारा जो हेमंत ऋतू आहे, या हेमंत ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये अग्नी अतिशय प्रदीप्त असणार असतो. आणि या प्रदीप्त अग्नीला जर योग्य प्रकारचं इंधन नाही मिळालं तर हा अग्नी आपल्या शरीरातल्या जे उत्तम शरीर घटक आहेत त्यांना सुद्धा पचवून टाकतो. तसं म्हणतो आपण की हिवाळा हा आपल्या शरीराचं बल वाढवण्याचा कालावधी आहे. पण बल कधी वाढेल? त्या अग्नीला इंधन मिळालं तर वाढेल. जर त्या अग्नीला इंधन नाही मिळालं तर तो त्याला जाळून टाकेल, आपल्या शरीर घटकांना तो खाऊन टाकेल. मग ते होऊ नये याची रचना म्हणून मग गुळाचा किंवा उसाचा वापर, मधुर गोष्टींचा वापर हा त्यासाठी सांगितलेला आहे. म्हणजे इतके सूक्ष्म विचार आपल्या पूर्वसुरींनी केले, इतके सूक्ष्म विचार करून त्याची रचना लावून दिली. घरी आणलेल्या उसाला असंच कोणी टाकून देणार नाही, खाऊन टाकतील. मुलं खातील, छोटी, ज्यांना की जास्त आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींची. घरातले इतर व्यक्ती खातील, इतर सदस्य खातील. मग ही अशी रचना आपल्याकडे प्रत्येक सणांच्या निमित्ताने, प्रत्येक आपल्या परंपरांच्या निमित्ताने आधीपासून करून ठेवल्या गेली. ती फक्त आपण जर अगदी श्रद्धापूर्वक जरी त्याला पुढे नेत राहिलो तरीही ते होणार आहे. परंतु सध्या आपल्या डोक्यामध्ये थोडंसं वेगळं भूत शिरतंय आणि त्याच्या परिणामी आपल्याला हे सगळं सांगून त्याची रचना का केली आहे हे समजून घेऊन केल्यानंतर कदाचित आपण ते जास्त श्रद्धापूर्वक अजून करू शकू, असाही विचार याच्यामध्ये मी हा विषय मांडताना ठेवते. असंच आता पुढे येणारी संक्रांत आहे. सगळ्यांना माहिती आपण तिळगुळ खातो, याच्याविषयी सगळा उहापोह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तीळ हे स्निग्ध असतात, गुळ हा उष्ण असतो, त्यावेळी शिशिर ऋतू असतो,
त्यामुळे मग शिशिर ऋतूमध्ये स्निग्ध पदार्थांचं सेवन, कारण वृक्षता प्रचंड वाढलेली असते आणि खूप थंडी जास्त प्रमाणामध्ये असते आणि ते आपण सेवन करतो. पण त्याच्यासोबत अजून एक मानस हेतू पण त्याच्यामध्ये जोडला. तिळ आणि गुळ खायचे होते तर आपल्या आपल्या घरी खाल्ले असते ना. सगळ्यांना वाटत फिरायची काय गरज आहे, बरोबर आहे ना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सगळ्यांना म्हणण्याची काय गरज आहे. तीळ चांगले आहेत, गुळ उष्ण आहे, स्निग्ध आहे, आपल्या घरी बसून खा, झालं, होऊ शकलं असतं ना. प्रत्येक सणांना काही आपण असं करत नाही ना, प्रत्येकाकडे जाऊन हे द्या, हे घ्या, ते घ्या, हे असं म्हणत नाही. पण या सणालाच का बरं लावलं, यालाही काही कारण. सूर्याचं सानिध्य. हा, एक तर सूर्याचं सानिध्य. आपण घराबाहेर पडलं पाहिजे, एकमेकांशी आपण मिसळलं पाहिजे आणि या दरम्यान आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा अधिक जास्त प्रमाणामध्ये निर्माण झालेली असते तर त्या ऊर्जेचं पण रूपांतरण आपल्याला थोडं युटिलायझेशन जास्त प्रमाणामध्ये केलं गेलं पाहिजे. म्हणजे हे जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्ही जर घरात बसूनच नुसते खाल्लं तर कदाचित त्याच्यापासून खूप जास्त कफाची निर्मिती होऊन पुढे येणाऱ्या वसंत ऋतूमध्ये तुम्हाला अजून कफाचे जास्त विकार होऊ शकतात. यासाठी घराबाहेर पडायचे, फिरायचे, एकमेकांकडे जायचे, आपोआपच त्याच्यातून स्नेह मिलन, स्नेहबंध आपले दृढ होणार आहेत. पण शास्त्र असं आहे की तुम्ही एका ठिकाणी बसून हे खाऊ नका, प्रत्येक ठिकाणी फिरा, प्रत्येकाकडे जा, त्यांच्याशी भेटा, आपोआपच ह्या गोष्टी त्याच्यातून होणार आहेत. तुमच्या शरीराची तितकी हालचाल होणार आहे, कारण ह्या गोष्टी एका ठिकाणी बसून खाऊन पचणार नाहीयेत. सगळ्यांकडे जायचंय, त्याच्यासाठी फिरायचं आहे आपल्याला, हे पण तितकंच महत्वाचं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यासोबत या दरम्यान सूर्याची उपासना, सूर्य किरण आपल्या अंगावर पडावेत, ह्या तर गोष्टी त्याच्या बरोबरीने आल्याच. म्हणजे शरीरासोबत मनाचा सुद्धा विचार, एकमेकांशी स्नेहबंध जुळवणे, एकमेकांविषयी मनामध्ये प्रेम आपुलकी निर्माण करणे, ह्या पण गोष्टी या सणांच्या माध्यमातून आपल्यासोबत केल्या गेल्या. मी बरेच वेळा, हा माझा आवडता विषय, मी त्याच्यात सांगत असते अनेक व्याख्यानांमध्ये. त्याच्यानंतर येणार असतो सण होळीचा. आजकाल या विषयावर खूप जास्त प्रमाणामध्ये विडंबन आपल्या संस्कृतीचं आपणच करत चाललोय. होळीच्या वेळेला इतकी सुंदर परंपरा आपल्या याच्यामध्ये निर्माण केलेली आहे. काही ताई परवाच्या आमच्या त्या हिरकणी कार्यक्रमाला होत्या, त्यामुळे त्यांना हे माहीत असेल मी जे आता उदाहरण सांगणार आहे ते. स्त्री आणि पुरुष हे जे बनलेत ना ज्यावेळी, तेव्हा त्यांची रचनाच खूप वेगळ्या पद्धतीची झालेली. स्त्री शरीर हे अग्नीय सांगितलं गेलेलं आहे आणि पुरुष शरीर हे सौम्य सांगितलं गेलेलं आहे. या हेमंत आणि शिशिर ऋतूतली जी अतिशय असणारी थंडी आहे ती त्या पुरुष शरीराला सहन होत नाही, कारण तो मुळात सौम्य आहे, मुळात त्याचं शरीर हे शीतल आहे आणि ती थंडी त्याला सहन होत नसल्याच्या परिणामी त्यांनी थोडंसं अग्नीच्या सानिध्यात असावं म्हणून त्याला होळीच्या शेजारी जाऊन थांबायला सांगितलंय. होळीच्या अग्नीच्या भोवती त्यांनी फेऱ्या मारायला सांगितल्या आहेत आणि यासाठी म्हणून होळीच्या भोवती त्यांनी फेऱ्या मारायच्या आहेत. आणि कधी कधी आपल्या मनामध्ये असलेली जी विषण्णता आहे, जी पुरुषांना कधीच प्रकट करता येत नाही, स्त्रिया त्यांची विषण्णता, त्यांचा राग, द्वेष, ज्या काही गोष्टी आहेत त्या किमान रडून मोकळ्या होऊन तरी मोकळ्या होतात. तर पुरुषांना ती पण संधी कधी मिळत नाही, तर त्यांनी ती विषण्णता, मनातले जे नैराश्य ते तिथे काढून टाकावं, याच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी बोंब मारायला पण सांगितलं. पण मग म्हणून स्त्रियांनी पण तिथे जाऊन बोंब मारली तर चालणार आहे का ते? अरे ती मुळातच अग्नी आहे, तिने त्या अग्नीच्या सानिध्यात जाऊन बोंब मारली तर तिला त्रासच होणार आहे ना. पण मग स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली आपण जर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करू लागलो तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार. असंच आहे वडाच्या बाबतीत पण. वसंत आणि ग्रीष्मातली जी खूप जास्त प्रमाणातली उष्णता आहे ती त्या स्त्रीच्या शरीराला सहन होत नाही. तिला उष्णतेचे अनेक विकार, गर्भाशयाशी संबंधित विकार, कारण गर्भाशयाचं टेम्परेचर हे शरीराच्या टेम्परेचरपेक्षा 2 डिग्रीनी जास्त असतं. ते टेम्परेचर जर पुन्हा वाढलं तर तिला रक्तस्रावाशी निगडीत किंवा गर्भाशयाशी निगडीत अनेक विकार होण्याची शक्यता असते. त्यासाठी म्हणून किमान तिने 3-5 दिवस ते उपवास करून त्या वडाच्या झाडाच्या सानिध्यामध्ये राहावं, तिथे प्रदक्षिणा घालाव्यात, जेणेकरून तिच्या शरीराचं टेम्परेचर हे परत कमी व्हायला मदत व्हावी. याच्यासाठी म्हणून तिने वडाला प्रदक्षिणा घालायच्यात, वटपौर्णिमा करायची. पण त्यामुळे मग आपण त्याच्याही विषयी विडंबन इतक्या प्रमाणामध्ये मागच्या 2-4 वर्षामध्ये विडंबन चाललं आहे या गोष्टीचं, आपल्या की पिंपळाला प्रदक्षिणा घालायला पुरुष चालले, उलट्या प्रदक्षिणा घालताय.
स्त्रीला का तिच्या पतीच्या याचा जीवनाचा हवाला दिला गेला? तिच्यासाठी सगळ्यात प्रिय जर व्यक्ती कोण असेल तर तिचा पती आहे, आणि त्याच्यासाठी ती काही करायला तयार होते. मग त्याचा हवाला देऊन तिला सांगण्यात आलं की बाई, तुझ्या पतीच्या आयुष्यासाठी तुला तो वारंवार मिळावा ह्याच्यासाठी म्हणून तुला वडाला जाऊन प्रदक्षिणा घालायच्या. ती ते चुकवणारच नाही ना, आपोआप करेल. आता आपण बऱ्याचशा उशिराच्या याच्यामध्ये विवाह सुरू झालेत आता, की बालविवाह बंद झालेत. 18 नंतरच मुलींचे विवाह केले जातात. आधी अगदी 12, 14, 15 या वर्षामध्ये विवाह केले जायचे. म्हणजे जेव्हा तिला ऋतुप्राप्ती होते, तिला मेन्सेस येतात, त्या कालावधीपासून तिला त्या वडाला प्रदक्षिणा घालायला सांगितलं गेलं. म्हणजे तिचं गर्भाशय जेव्हा ऍक्टिव्ह व्हायला सुरू झालं तेव्हापासून तिला तिच्या पतीचा हवाला देऊन त्या प्रदक्षिणा घालायला सांगितलं गेलं, की त्यामुळे तिचं मातृत्व सुरक्षित राहील, तिचा गर्भाशय हा अवयव सुरक्षित राहील. या सगळ्या दृष्टिकोनातून ही रचना केली गेली. पण आपणच त्याचे विडंबन करून टाकलं आणि त्याच्या बातम्या टीव्हीवर झळकू लागल्या की या ठिकाणी यांनी पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, त्या ठिकाणी त्यांनी पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. हे कितपत योग्य आहे याचा विचार आपल्याला केलाच पाहिजे, आणि आपल्याला हा विचार पेनिट्रेट केला पाहिजे या पुढच्या पिढीमध्ये, की बाबा ना याचं मागचं कारण हे आहे. त्यामुळे तिथे स्त्रीनीच जायला पाहिजे, तिथे पुरुषांनी जाऊन उपयोग नाहीये. त्या ठिकाणी पुरुषांनी जाऊन प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही. तो सौम्य, त्याला ती उष्णता सहन होणार आहे, त्याला काही त्याच्याने विकार होणार नाहीये, त्याला गरज नाहीये त्याची. त्याला ज्याची गरज होती त्या अगोदरच फाल्गुन महिन्यात आटोपलं ना त्यांनी. मग आता पुन्हा ज्येष्ठाच्या महिन्यामध्ये तुम्ही कशाला तिथे जाताय? ह्या सगळ्या गोष्टींमागचं विज्ञान जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यावर श्रद्धा होणार नाही, आणि श्रद्धा झाल्याशिवाय आपण ते योग्य पद्धतीने त्याचं अनुसरण करू शकणार नाही. नाहीतर मग अशीच विडंबन आपल्या प्रत्येक गोष्टीची होत राहते. मग हे विडंबन होऊ नये ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ते जोपर्यंत आपण सगळ्यांना सांगणार नाही तोपर्यंत आपल्याला याच्यातून हे होणार नाही. असाच एक गोष्ट आहे उपवासाच्या बाबतीतली. म्हणलं जातं की का बरं स्त्रियांनीच उपवास करायचे? पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ पण तिनेच करायची, वटपौर्णिमेचा उपवास पण तिनेच करायचा, हे उपवास पण तिनेच करायचे. सगळे का उपवास स्त्रियांनीच करायचे? बरोबर आहे, खूप सारे उपवास स्त्रियांना सांगितले गेलेत ना. मग पुरुषांनी का नाही करायचे? त्याला चांगली बायको मिळावी, त्याला हे मिळावी, कारण हरतालिकेचा उपवास स्त्रीच करते, मला चांगला नवरा मिळावा म्हणून. बरोबर आहे ना, खूप सारे उपवास स्त्रियाच करतात. स्त्रियांचं जे शरीर आहे ना तर त्याच्यामध्ये ना ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता आहे. इस्ट्रोजन नावाचं एक हार्मोन स्त्री शरीरामध्ये निर्माण होत असतं तिला जेव्हा पिरियड्स येतात तेव्हापासून, आणि ह्या हार्मोनची प्रवृत्ती की ते साठवण्याचं काम करत असतं. ही ऊर्जा तिच्या शरीरात सतत साठत राहते, आणि ही साठलेली ऊर्जा तिला पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने त्रासदायक असू शकते. मग ह्या ऊर्जेचं रूपांतरण म्हणजे जे काही अतिरिक्त कॅलरीज आहेत, ऊर्जा म्हणजे आपण या ठिकाणी डायरेक्टली कॅलरीज हा शब्द सुद्धा घेऊ शकतो, तर त्या युटिलाइज व्हाव्यात ह्याच्यासाठी तिला मधून 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 हे उपवास सांगितलेले आहेत. या उपवासाच्या माध्यमातून ती तिची ऊर्जा वापरण्यात येते, त्या कॅलरीज वापरण्यात येतात, आणि तिला अनेक विकारांपासून ती या सुरक्षित राहू शकते. पण पुरुष शरीरामध्ये असं नाहीये. त्याच्या ऊर्जेचा त्याच्या कामावाटे दररोज निचरा होत राहतो, आणि त्याच्या शरीरामध्ये असलं कुठलंच हार्मोन बनत नाही की जे साठवून ठेवण्याची क्षमता ठेवतं. ते युटिलायझेशनचेच हार्मोन्स आहेत त्यांच्या शरीरामध्ये. त्यामुळे मग पुरुषांना त्या मानाने कमी उपवास सांगितले गेलेले आहेत स्त्रियांपेक्षा, कारण त्याला त्याच्या शरीरामध्ये ही रचना नाहीये साठवून ठेवण्याची, युटिलायझेशनचीच रचना आहे. मग जर ते रोजच्या रोज खर्चत गेलं तर पुन्हा वेगळं त्याला अजून पुन्हा उपवास करून त्याला पुन्हा जास्तीचा खर्च करण्याची गरज नाहीये. युटिलायझेशनची रचना पूर्ण शरीरामध्ये आधीपासून तयार आहे. त्यामुळे मग अधिक उपवास त्यांना गरजेचे नाहीये. फक्त आता जेव्हा काही बैठी काम आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यातनं जी काही ऊर्जा आपली अतिरिक्त साठत असेल तर त्याचा निचरा करण्यासाठी म्हणून त्यांनी योग्य पद्धतीचा आहार वगैरे ह्या गोष्टी घ्याव्यात. पण असे कडकडीत उपवास करण्याची त्यांना आवश्यकता नाहीये. चहा पिऊन उपवास नाही चालणार. जेव्हा उपवास ही संकल्पना निर्माण झाली तेव्हा आपल्याकडे चहा नव्हता, त्यामुळे चहा पिऊन उपवास अजिबात चालणार नाही. आपल्याकडे उपवास हे लंघन स्वरूपामध्ये सांगितलेले आहे. लंघन म्हणजे त्या दिवशी पूर्णतः तुम्ही उपाशीच असलं पाहिजे. पण त्या सगळ्या उपवासांच्या सोबत आपल्याकडे मौन सुद्धा सांगितलेलं आहे. सांगितलेलं आहे, शक्यता नाही.
प्रत्येक उपवासाचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये मौन हा सगळ्यात महत्वाचा नियम सांगितला गेलेला आहे. मौन कशासाठी? तर आपली सगळ्यात जास्त ऊर्जा कशातनं जास्त हे होत असते? तर आपल्या बोलण्यात, अतिरिक्त बडबडीतनं, बोलण्यातनं म्हणण्यापेक्षा. मग जितकं तुम्ही मौन राहाल तितकं शरीर व्यापार हे आपोआप व्यवस्थित होत राहतात. मी याचं उदाहरण पण दिलं होतं की मागच्या वर्षीचा जो बायोलॉजीचा अवॉर्ड मिळाला, नोबेल पुरस्कार, तो एका जपानीज सायंटिस्टला कशासाठी मिळाला? तर त्यांनी ॲटोफॅजी नावाची संकल्पना मांडली. म्हणून ॲटोफॅजी म्हणजे काय? की दर 15 दिवसांनी जर एक उपवास म्हणजे पूर्णतः लंघन तुम्ही केलं तर तुमचं शरीर हे तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेले जे काही विषाक्त घटक आहेत, टॉक्सिन्स आहेत, त्यांना आपोआप पचवून टाकण्याची क्षमता ठेवतं. असा त्यांचा त्याच्यातला शोधनिबंध होता आणि या शोधनिबंधाला नोबेल प्राइज मिळाला. एकादशी आपल्याकडे काय सांगितलं? दर 15 दिवसानंतर करण्यात येणार. काहीही खायचं नाहीये त्यावेळेला. एकदाच अशन म्हणजे तोंडात जे काही घ्यायचं ते एकदा घ्यायचं. मग ते पाणी स्वरूपात असेल, अन्न स्वरूपात असेल, काही अन्न स्वरूपातलं तर सांगितलंच गेलं नाहीये, फक्त ते पाणी स्वरूपातलं सांगितलं गेलं. अशा पद्धतीचा जर उपवास आपल्याकडनं केला गेला तर आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे सगळे टॉक्सिन्स पचून आपलं शरीर बरोबर परत एकदा काय म्हणू त्याला, आपण काय करतो, डिटॉक्स होतं आणि आपोआप त्याचा पुन्हा रिफॉर्मेशन होतं सगळ्या सेल्सचं आणि आपल्या शरीराची आरोग्य रचना खूप चांगली राहते. पण आपण एकादशी दुप्पट खाशी असा तिचा सुद्धा आपण विडंबन करून टाकलं. आपल्याच गोष्टींचं आपण विडंबन केलं आणि मग जेव्हा ते शास्त्रज्ञ याच्यावर नोबेल पुरस्कार घेऊ लागले तेव्हा आपल्याला आठवलं की अरे एकादशी आपलीच आहे. मी सगळ्यांना आज एक गोष्ट सांगते. सगळेजण ना एक दिवस असं करून बघा की सकाळी उठल्यापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत काहीही न खाता केवळ गरम पाणी प्या, मोबाईल फ्लाईट मोडवर टाका, कुणाशी बोलू नका, शांत एकांतामध्ये दिवसभर स्वतःचं चिंतन करत राहा, स्वबोध तिथे अनुभवा. दुसऱ्या दिवशी पहाटे 3च्या नंतर तुम्ही झोपू शकणार नाही, गॅरंटी आहे माझी. इतका हलकेपणा शरीरामध्ये निर्माण झालेला असतो. पहाटे 3 ते 4च्या दरम्यान अशी मस्त जाग येते. त्यावेळी जे बाकीचे झोपलेत ते सगळे वेडे वाटायला लागतात. अरे इतकी सुंदर सकाळ आहे, इतकी सुंदर पहाट आहे आणि हे वेडे का झोपलेत अशी मनामध्ये विचार निर्माण होतात. ते इतका हलकेपणा की जो आपण कधी पूर्वी अनुभवला नसेल असा हलकेपणा शरीरामध्ये जाणवतो. फक्त एकच अट आहे की मौन पाहिजे, दिवसभर केवळ पाणी पित राहा आणि बाकीचे जे काही काय म्हणू आपण त्याला अनावश्यक ऍक्टिव्हिटीज टाळा. आवश्यक गोष्टी सगळ्या करू शकता, असं काही झोपून राहायचे असं अपेक्षित नाहीये, पण अनावश्यक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत की ज्या गरजेच्या नाहीयेत त्या टाळा. एकादशी, पौर्णिमा, अमावस्या ह्या अनाध्याय तिथी सांगितलेल्या आहेत. अध्ययन करू नये त्या दिवशी, कारण ब्रेन सेल्स ह्या सगळ्यात जास्त ग्लुकोज कन्झम्पशन करत असतात. म्हणून त्याला अनाध्याय तिथी म्हणून वर्णन केल्या गेलेले आपल्याकडे. म्हणून कुठल्याच प्रकारचं चिंतन मनन हे त्या दिवशी आपल्याला नाही, फक्त भगवंताचं स्मरण. भगवंताचं म्हणजे स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करून स्मरण करणे, याला पण आपण म्हणू शकतो उपवास. इतकी सुंदर संकल्पना आपल्याकडे मांडलेली आहे, पण त्याचा बेसच आपल्याला माहित नाहीये. महिन्यातनं एकदा असं करून बघा. मी म्हणेल की प्रत्येकाने शुक्ल पक्षातली एकादशी अशी करावी, किमान एक एकादशी तरी अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही स्वतः अनुभवाल की इतकी सुंदर सकाळ, इतका हलकेपणा, माझं शरीर मला प्रत्येक गोष्ट सुचवतं त्या दिवशी की तू काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. हे मी महिन्यातनं एकदा, प्रत्येक महिन्यात मी करते. हा माझा अनुभव आहे. शरीरामध्ये ज्या काही सूज निर्माण झालेल्या असतील, ज्या कुठे आपल्याला अतिरिक्त जडपणा जाणवत असेल, कुठल्या सांध्यांचा जडपणा जाणवत असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप रिकव्हर होतात. आणि ह्याचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल त्याच वेळेला मात्र हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. असंच परत आहाराच्या बाबतीत अजून एक सांगावं असं वाटतं.
खूप वेळा चर्चेला येतो तो एक विषय आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, मांसाहार सांगितला की नाही. खूप वेळा मी टीव्हीवर सुद्धा चर्चा ऐकली याच्याबद्दल. काय झालं, आयुर्वेदात मांसाहार करायला सांगितलाय, अशा पद्धतीने हे करायला सांगितलंय, ते करायला सांगितलंय. मग याच्याबद्दल आपल्याला बरेच वेळा प्रश्न विचारले जातात, आपण त्यांची उत्तरं नाही देऊ शकत. अनेक वेळा भारतीय संस्कृतीने मांसाहार वर्ज्य सांगितलेला नाहीये, पण त्याचे प्रचंड नियम सांगितलेले आहेत. अन्नमय मनः ही गोष्ट भारतीय संस्कृतीमध्ये 100% मांडल्या गेलेली आहे. तुमचं मन हे तुमच्या खाल्लेल्या अन्नातूनच बनतं. मन हे सात्विक, राजस आणि तामस या तीनही गुणांनी युक्त आहे. हे तीनही त्याचे गुणच सांगितलेत बरं का, दोष म्हणून सांगितलेले नाहीये. त्यामुळे मांसाहार करत असताना तो कुणी करायचा याचे फार स्पष्ट नियम आयुर्वेदाने पण दिलेले आहेत आणि आपल्या भारतीय संस्कृतीने सुद्धा दिलेले आहेत. ज्यांना मनाची सात्विकता हवी आहे असे सगळे विद्यार्थी, अध्यापक किंवा जे अध्यापनाचं काम करतात, यांना मांसाहार पूर्णतः वर्ज्य सांगितलेला आहे. कारण तिथे मनाचा सात्विक गुण आवश्यक आहे. मांसाहार काय करतो, मनाचा राजस गुण वाढवतो. मग हा राजस गुण कुठे गरजेचा आहे, कुठे गरजेचा असेल सांगा बरं. कारण भारतीय संस्कृतीमध्ये क्षत्रियांना मांसाहार वर्ज्य सांगितलेला नाही. का नाही सांगितला, कारण राजस गुण हा चपळता निर्माण करणारा, प्रसंगी क्रूरता निर्माण करणारा आहे आणि ती त्या मनामध्ये निर्माण झालीच पाहिजे. तुमचा शत्रू तुमच्या समोर आलाय, नको रे मला त्याला नाही मारायचं, अशी सात्विकता तिथे चालणार नाहीये तुम्हाला. त्या ठिकाणी तितक्या क्रूरपणे तुम्हाला त्याचा निपात करता आलाच पाहिजे. आणि हा निपात करण्यासाठी म्हणून त्यांच्या मांसपेशींमध्ये ताकद येण्यासाठी सैनिकांच्या, त्यांच्यामध्ये ते मनामध्ये तेवढं क्रौर्य निर्माण करण्यासाठी त्यांना मांसाहार करायला मुभा दिलेली आहे. पण ती सुद्धा त्याच दरम्यान दिलेली आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला माहित असतील तर मग आपण याच्यावर सांगू शकतो, बोलू शकतो. मी मुद्दाम आज ही गोष्ट याच्यासाठी घेतली की आपल्याला ह्या गोष्टी माहीत असायला हव्यात. जेव्हा एखाद्या वेळी आपल्याला विचारणा होते की हे भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं, मग तुम्ही कसं नाही म्हणता, मग तुम्ही कसं हे म्हणता, हे प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्यावेळेला आपल्याला त्याची उत्तरं देता आली पाहिजे. आणि आळस निर्माण करणारा गुण सांगितलेला आहे तामस गुण. आणि तामस वृत्ती कशाने वाढते, गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. कशा कशाने वाढते तामस वृत्ती, पुती पर्युषित अन्न खाल्ल्यामुळे वाढते. पुती म्हणजे कसं, नासलेलं, सडलेलं, आणि पर्युषित म्हणजे शिळ. मग आज आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या नासवतो आणि मग करतो आणि त्या खातो. मग आजकालची मुलं बोर व्हायले म्हणायला लागले की आपल्याला वाटतं की ह्यांना का बोर व्हायला लागले. अरे खातच आहेत अन्न तसंच बोर होणार तामसी वृत्तीचं, मग त्यांना बोर होणारच ना, त्यांना आळस येणारच. पर्युषित अन्न, पुती अन्न जर खाल्ल्या गेलं तर त्यापासून निर्माण होणारा जो मनाचा गुण आहे तो तमोगुण आहे. आणि तमोगुण हा आळस निर्माण करणार आहे, शरीरामध्ये उत्साह न टिकवणारा आहे. आणि मग त्यावेळी आपल्याला त्यांना बोर होतंय, का होतंय, तर त्यांनी खाल्लं अन्न तसं काहीतरी आंबवलेलं, काहीतरी नासवून बनवलेलं. आमचे एक सर सांगायचे, दूध ह्याला जर आपण केंद्रस्थानी पकडलं तर त्या दुधापासून दही, त्याच्यापासून निघालेलं लोणी आणि त्याच्यापासून बनलेलं दूध हे सगळी त्याच्या सात्विक विकृती आहे. त्यामुळे दुधापेक्षा दही सात्विकतेकडे जातं, दह्यापेक्षा लोणी सात्विकतेकडे जातं आणि लोण्यापेक्षा तूप पण अधिक सारत रोजचे असं सांगितलं गेलेलं आहे. त्याच दुधाला आटवलं, त्याच्यापासून बनणारी बासुंदी, खवा आणि खव्यापासून बनणारे सगळे पदार्थ हे राजस वृत्ती निर्माण करणारे आहेत. त्या राजस विकृती आहेत सगळ्या. आणि तेच त्या दुधाला फाडून नासवून बनवल्या गेलेलं पनीर आणि त्या पनीरपासून बनलेल्या सगळ्या विकृती ह्या तामस विकृती आहेत. आणि आजकाल पोरं पनीरच्या भाजीशिवाय भाजीच खात नाही. मग कशी त्यांच्याकडनं तुम्ही उत्साहाची अपेक्षा करणार. त्यांना खायला देताय तुम्ही तामस वृत्तीचं सगळं अन्न आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करताय तुम्ही सात्विकतेची. कसं शक्य आहे. मग ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला माहित होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या आचरणात आणता येणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्या सांगता येणार नाही पुढच्या पिढीला. यासाठी ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण ह्या खराब करून केलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तामस विकृती आहेत.
एखाद्या गोष्टीला फाडून त्याला नासवून बनवल्या गेलेल्या ज्या सगळ्या विकृती आहेत, अन्न विकृती, ह्या तामस अन्न विकृती आहेत. आणि ह्या तामस अन्न विकृतीतून निर्माण होणारे जे दोष आहेत, मनाचे दोष, शरीराचे दोष, हे सगळे तसेच आहेत. त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. आहार सात्विक असेल तरच मन सात्विक बनणार आहे. आहार राजस असेल तर मनाचं पोषण पण राजस वृत्तीचंच होणार आहे. आणि आहार जर तामस असेल तर वृत्ती सुद्धा तामस होणार आहे. खूप जास्त तिखट, खूप जास्त तेलकट, ह्या राजस वृत्ती वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये ज्यांना सात्विक मनाची हे ठेवणं आवश्यक आहे त्यांना हे अलाउडच नाहीये. साधं मधुर रसाचं, जितकं कमीत कमी तेल तिखट वगैरे असेल असं अन्न जे आहे ते सात्विक वृत्ती निर्माण करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये किंवा अध्यापनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना ह्याच गोष्टींची गरज आहे. खूप जास्त चमचमीत, खूप जास्त तेलकट अन्न चवीला चांगलं लागेल, हरकत नाही, परंतु ते तुमच्या मनाला राजसपणा आणतं. मग क्रोध, चिडचिडेपणा ह्या गोष्टी पाहायला मिळतात. मनाच्या ह्या विकृती जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे अन्नाचा जो भाव आहे तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि त्यामुळे मग आपल्याकडे प्रत्येक वयोगटानुसार सुद्धा आहार सांगितलेले आहेत. पहिल्या 3 वर्षापर्यंत मुलांना तिखट देऊ नये, हिरवी मिरची, लाल मिरची देऊ नये, याच्यासाठी सांगितल्या गेलेली आहे की त्या मुलांमध्ये राग, क्रोध, चिडचिडेपणा नाही आला पाहिजे. कारण पहिल्या 3 वर्षामध्ये आपल्या मेंदूची पूर्ण रचना तयार होत असते. जवळपास मेंदूची 90% वाढ ही पहिल्या 3 वर्षामध्ये बाळाच्या होत असते. आईच्या पोटातल्या 6व्या महिन्यापासून ते त्याच्या वयाच्या 3 वर्षापर्यंत त्या बाळाच्या मेंदूची जवळपास 90% वाढ झालेली असते. मग या वाढीच्या दरम्यान त्याचं अन्न हे जितकं जास्तीत जास्त सात्विक, पोषक असेल तितकं जास्त चांगलं. मग पोषण करणारा रस सांगितलेला आहे मधुर रस, स्निग्ध गोष्टी, ज्यांच्यामध्ये तिखट, मीठ याचं प्रमाण कमी आहे, ह्या गोष्टी ह्या त्या बाळाच्या मेंदूच्या पोषणासाठी चांगल्या सांगितलेल्या गेलेल्या आहेत. इव्हन आपल्याकडे पहिला 1.5 महिना बाळंतणीला सुद्धा मीठ, तिखट हे जास्त प्रमाणामध्ये दिलं जात नाही. आळणी जेवण देण्याची पद्धत आहे. तिला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दूध, तूप, गव्हाचे पदार्थ ह्या गोष्टी का दिल्या जातात तिला? आजकाल पुन्हा ते फॅड निघाले की माझं वजन वाढेल त्याच्यामुळे मी हे खाणार नाही. पण फक्त गहू आणि तांदूळ हे 2च धान्य असे आहेत की जी तुमच्या शरीराची झीज भरून काढतात. बाकी सगळे, आता यावर्षी आपण मिलेट्स म्हणून सगळ्या मिलेट्सना प्राधान्य देतो आहोत, पण आयुर्वेदाने त्यांना क्षुद्र धान्य असं म्हटलेलं आहे. त्यांची पोषण व्हॅल्यू खूप कमी आहे. पण आता आपल्याला ते का गरजेचे आहे? कारण आपण ओव्हर पोषित झालेलो आहोत, म्हणून आपलं अतिपोषण झाले. ज्या काळी याला क्षुद्रधान्य म्हणून गणलं गेलं त्या काळी हाच आहार अधिक प्रमाणामध्ये होता आणि क्वचित प्रसंगी आपण तांदूळ आणि गव्हाचा वापर करायचो. मग ते क्वचित प्रसंग असेच होते. बाळंतणीला भात, गव्हाची खीर, गव्हाचा ह्याचा सोजीचा शिरा, तूप ह्या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये दिल्या जायच्या. तिच्या शरीराची जी झीज झालीये ती भरून निघावी, त्याच सोबत तिच्या स्तन्यातून त्या बाळाला पण ते सगळं पोचावं, यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टींची रचना होती. पण आता आपण काय करतोय? मला आठवते माझ्या लहानपणी मी मागे पण बोलले होते की दररोज भात होत नव्हता. आठवड्यातनं एखाद्या दिवशी भात शिजला जायचा. ज्या दिवशी उपवास असेल किंवा सणवार असेल त्याच दिवशी चपाती व्हायची. बाकी दररोज आपण काय खायचो? भाकरी, डाळ आणि जी काही तेव्हा उपलब्ध असेल ती भाजी. आजच्यासारखी भाज्यांची सुद्धा उपलब्धता नव्हती. तरी आजारांचं प्रमाण खूप कमी होतं. बरोबर आहे ना? हिरव्या पालेभाज्या खा, हिरव्या पालेभाज्या खा सांगितल्या जात नव्हतं तेव्हा. इतक्या खाण्यातही येत नव्हत्या. ज्या काही उसामध्ये येणारे तांदूळ असेल, माठ असेल, तेच भाज्या खाऊन आपण, राजगिरा असेल, ह्याच भाज्या खात होतो. मला आठवत नाही माझ्या लहानपणीच वारंवार पालक मिळत होता. मेथीची भाजी ह्याच 2-3 महिन्यात मिळायची, वर्षभर नव्हती मिळत. शेपू पण खूप कमी वेळा पाहायला मिळायचा. पण आता आपल्याला ह्या 12ही महिने ह्या भाज्या मिळत आहेत आणि ते खाऊन आपलं अतिपोषण होतंय, म्हणून आता मिलेट्स खा म्हणून म्हणायची वेळ येते. पण त्याला मुख्यतः क्षुद्रधान्य म्हणलं गेलेलं आहे. शरीराचं पोषण करण्याची त्यांची व्हॅल्यू त्या मानाने खूप कमी आहे. क्षरण करण्याची व्हॅल्यू जास्त आहे. मग आता आपल्याला सध्या काय झालेले, प्रत्येकाच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये झालेल्या चरबीचं क्षरण करण्यासाठी, वाढलेल्या मधुमेहाचं क्षरण करण्यासाठी म्हणून त्यांना वापरायला सांगितलेले.
ती क्षरण करणारी धान्य आहेत सगळी, ती क्षुद्र धान्य. आणि फक्त गहू आणि तांदूळ हे दोनच धान्य आहेत की ज्यांना उत्तम धान्य म्हणलं गेलं. मागच्या वर्षी एक अंक निघालेला होता या मिलेट्स विषयी, भरडधान्य असं त्यांना आता म्हटलं जातं. मी त्याच्यामध्ये असाच लेख दिला होता. म्हणजे की आयुर्वेदाने असंच सांगितलेलं आहे, ह्याला क्षुद्रच म्हटल्या गेले. पण ते क्षुद्र का म्हटल्या गेले याचा उहापोह करून आणि आता त्याची का गरज आहे अशा पद्धतीचा मी लेख त्याच्यामध्ये दिला होता. आणि तो बऱ्यापैकी अप्रिशिएट झाला होता की म्हणजे आपण आता त्याचं का एवढं प्रोपोगेशन करतोय, तर आता आपलं ओव्हर पोषण झाले तर त्याचं क्षरण करणं गरजेचं आहे. अतिरिक्त वाढ झालीये ती आता आपल्याला खरडून काढायची, म्हणून आता ते खाण्याची गरज पडली. पण मूलतः ते क्षुद्र धान्यच आहे. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी जोपर्यंत माहीत होणार नाहीत, जोपर्यंत आपल्याला त्या समजणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी पुढच्या पिढीमध्ये पण नेता येणार नाहीत. आणि त्याचा व्यवस्थितपणे जेव्हा आपल्याला गोष्टी माहीत होतील तेव्हा आपण श्रद्धापूर्वक त्या गोष्टी फॉलो करण्याकडे जास्त आपला कल जातो. आता तुम्हाला ह्या एक एक गोष्टी उलगडत गेल्या. आता याच्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल किंतु होणार नाही मनामध्ये. असंच प्रत्येक सणांच्या बाबतीत आपल्या रचना आहे. फक्त आपण काय करायचंय सध्या, त्याचं श्रद्धापूर्वक पालन करायचं, त्याच्या मागचं विज्ञान समजून घ्यायचं हे असंच का आहे. दिवाळीच्याच वेळेस का बरं अभ्यंग सांगितला, इतर वेळेला का नाही सांगितला, मनात यायला पाहिजे ना शंका, बरोबर आहे ना. दिवाळीतच का सांगितलं गेलं असेल, दिवाळीत त्याची सुरुवात करावी असं सांगितलं गेलं. कारण इथून पुढे जी काही उष्ण अशा थंडी आहे, वाढणारी जी काही थंडी आहे ती शरीरामध्ये वातपण निर्माण करते, वृक्षता निर्माण करते. तिला कॉम्पेन्सेट करण्यासाठी म्हणून दिवाळीपासून ते संक्रांतीपर्यंत अभ्यंग करायला सांगितलं. त्याचा शेवट संक्रांतीला करायला सांगितलेला आहे. मग हे आपल्याला आता माहित झाल्यानंतर आपण, आणि फक्त दिवाळीचे 2-3 दिवस नाही तर दिवाळीपासून संक्रांतीपर्यंत आपल्याला तो अभ्यंग करायचा. आणि त्या अभ्यंगाचे परिणाम आपले शरीर दृढ राहील, आपल्या शरीराची क्षमता चांगली निर्माण होईल. कारण अभ्यंगाचं सगळ्यात महत्वाचं जे लाभ सांगितलेला आहे ते शरीर दृढता सांगितलेलं आहे. अँटी एजिंग या नावाखाली प्रचंड प्रमाणामध्ये सध्या भरपूर साऱ्या क्रीमची आणि याची विक्री आपल्याला पाहायला मिळते. अभ्यंग हा सगळ्यात महत्वाचा अँटी एजिंग आहे उपक्रम. दररोज जर अभ्यंग केला तर आपण आपल्या त्या वयाला, वयस्थापन नावाच्या 4 चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. मी मागच्या वेळी पण कदाचित बोलले पालकपेटीच्या वेळेला. दररोज जो व्यायाम करतो, दररोज जो अभ्यंग करतो, दररोज जो उद्वर्तन म्हणजे आपल्या शरीराला कुठलं तरी एखादं चूर्ण घासून आंघोळ करतो, त्याच्यानंतर स्नान, ह्या 4 ज्या चिकित्सा आहेत त्या वयस्थापन सांगितलेल्या आहेत. तुमचं फक्त क्रोनॉलॉजिकल वय वाढतं, म्हणजे तुम्ही 19चे 20, 20चे 21 वर्षाचे तुमच्या जन्मतारखेनुसार होता, पण तुमचं बायोलॉजिकल एज हे स्थिर ठेवू शकते. इतकं अभ्यंगाला महत्व सांगितलेलं आहे. आणि ते आपल्याकडनं दररोज व्हावं ह्याच्यासाठी त्याची रचना दिवाळीपासून संक्रांतीपर्यंत किमान त्या 3 ते 4 महिन्यात तरी व्हावी, याच्यासाठी म्हणून त्याची रचना सांगितल्या गेलेली आहे. श्रावणाच्या महिन्यात अधिक उपवास सांगितले गेले. वेगवेगळ्या कारणांनी आपण उपवास करतो. त्याच्या मागे पण हेच कारण आहे. वर्षा ऋतू आहे, वर्षा ऋतूमध्ये अग्नीचं बल मुळात कमी झालेलं आहे आणि ते अग्निबल आपण जर अधिक प्रमाणामध्ये खाल्लं तर त्याच्यातून विकार निर्माण होऊ शकतात. म्हणून आपल्याला अनेक उपवास श्रावण महिन्यामध्ये सांगितलेले. आषाढीच्याच वेळेला काबर दिंडी निघते डोक्यावर तुळशीचं हे घेऊन. वातावरणामध्ये प्रदूषितता खूप जास्त प्रमाणामध्ये आहे त्याही वेळेला, तर ते वातावरण शुद्ध करण्यासाठी म्हणून आपण दिंडी काढल्या गेली, तुळशीचाच वापर केला गेला. दुसरी कुठली वनस्पती घेऊन चालू शकले असते ना, बरोबर आहे ना. भले 700-800 वर्षांचीच परंपरा आहे, पण तुळशीलाच का बरं त्यावेळी महत्व दिलं गेलं, तर त्याचं पण कारण हेच आहे की त्यावेळी वातावरणामध्ये जे काही विषाणू वाढलेले आहेत तर ते आपोआप न्यूट्रलाइज व्हावेत ह्याच्यासाठी म्हणून तुळशीची रचना त्या कालावधीमध्ये केली गेली. असंच प्रत्येक सणांच्या मागे आपल्या विज्ञान आहे. कोजागिरीलाच का बरं दूध प्यायचं, इतर सणांना का नाही दूध प्यायचं, मनात आला असेल ना विचार. इतर सणांना कुठल्या सांगितलं गेलं नाही रात्रीच्या चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये बसून दूध प्या, का बरं कोजागिरीला सांगितलं गेलं. आपण कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा आपण म्हणतो, बरोबर आहे. शरद ऋतूमध्ये आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये मूलतः उष्णता वाढते, पित्त वाढते आणि त्याचा निचरा व्हावा. कारण दूध हे उत्तम विरेचक सांगितलं गेलेलं आहे
आणि त्याच्यात सुद्धा जर ते चंद्रप्रकाशामध्ये शीतल झालेलं जर दूध आपल्याकडनं पिल्या गेलं तर आपल्या शरीरामध्ये वाढलेल्या त्या अतिरिक्त उष्णतेचा, त्या अतिरिक्त पित्ताचा आपोआप निचरा होऊन जाईल. याच्यासाठी म्हणून त्या दिवशी रात्री दूध प्यायला सांगितलेलं आहे. पण ते केवळ दूध प्यायला सांगितलेलं आहे. आता आपण काय करायला लागलो, त्याच्यासोबत वेगवेगळ्या पार्टीज, मग स्नॅक्स. परवा तर मी एका ठिकाणी गेले होते, पहिल्यांदा सगळ्यांनी पिझ्झा खाल्ला आणि मग नंतर दूध पिलं. भरपूर सारे त्याच्यावर चीजचे टॉपिंग्स केलेले होते. मग त्या दुधाने दुसऱ्या दिवशी खूप जणांना त्रासच झाला. अजीर्णातून झालं. ते दूध पिल्यानंतर जर अजीर्ण झालं तर त्याचा दुष्परिणामच शरीरावर होणार आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला त्या चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये शीतल झालेलं दूधच फक्त प्यायचं, त्याच्यासोबत दुसरं काही खायचं नाही. आपण त्याला ते इव्हेंट चालू केले त्याचे, आणि त्या इव्हेंटमध्ये मग ह्या अनेक दुसऱ्या गोष्टी घुसडल्या आणि मग त्याचा पुन्हा आपण त्याचा पट्टावळो करून टाकला. ती प्रथा तशाच पद्धतीने फॉलो करा, तुम्हाला 100% त्याचे फायदे मिळणार. त्याच्यामध्ये अजून आपण आपल्या मनाने अशा गोष्टी जर घुसडवल्या तर त्याचे फायद्याच्या ऐवजी तोटेच होणार. म्हणजे इतक्या जास्त प्रमाणामध्ये उष्णता वाढत असते की कोविडच्या दरम्यान तो जो आयुष काढा घ्यायला सांगितलेला होता तर तो खूप जणांनी मार्च पासून चालू केलेला होता. मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये. आणि 6-6, 7-7 महिने अगदी नियमितपणे काढा घेणारे लोक होते. माझ्याकडे त्या दरम्यान सप्टेंबरच्या दरम्यान, कोजागिरी पौर्णिमा त्याच दरम्यान असते ना, सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान जवळपास दिवसाला एक तरी बेंड झालेला पेशंट येत होता. एक तर पेशंट असा होता, विद्यार्थी होता तो, त्याच्या घरामध्ये कोविड झाला म्हणून त्याला चालू केलेला काढा सगळ्यांना. पहिल्या लाटेमध्ये कोविड झाला होता, पित्तप्रधान प्रकृतीचा होता, मोजले तर अंगावर 62 बेंड होते. माझा पहिला प्रश्न त्याला तोच होता, तो आयुष काढा चालू आहे का तुला? त्याने म्हणला मार्च पासून चालू आहे मॅडम. म्हणजे आपल्या शरीरात वाढलेली उष्णता उफाळून येऊन त्वकविकार होणं, त्वचाविकार होणं हे ह्या शरद ऋतूमध्ये होत असताना ते होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून ते चंद्राच्या प्रकाशामध्ये शीतल केले गेलेलं दूध त्या दिवशी आपण प्यायला पाहिजे. इतक्या जास्त प्रमाणामध्ये या दरम्यान येत असतात. त्याला जर अशा काही इतर गोष्टींची जोड मिळाली, कारण ते किती घ्यावं काय घ्यावं ह्याचं प्रमाण न ठेवता दररोजच्या दररोज तो काढा घेतला गेला आणि दररोज ओपीडीला एक तरी पेशंट असा बेंडचा किंवा त्वचाविकारात काहीतरी रॅश येतोय, पुरळ येतात, अशा पद्धतीचे येत गेले. त्या दरम्यान परंपरा आपल्याला व्यवस्थित माहीत असतील तर त्या व्यवस्थित आपल्याकडनं पाळल्या जातील आणि त्याचे मग आपल्याला फायदे पण तसेच मिळतील. अजूनही अनेक गोष्टी आहेत बोलायच्या, पण तसा 1 तासाचाच वेळ मला दिलेला आहे. आता आपण 7:48 झालेले आहे. अजूनही विषय मी एक्सटेंड करावा असं वाटते का? तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही विचाराव्यात असं तुम्हाला वाटतं? आम्ही काय विचारायचं तुम्हाला? बरं. प्रत्येकाच्या ब्लड ग्रुपनुसार देखील आहार असतो असं ऐकलं. ब्लड ग्रुपनुसार आहार नसतो, म्हणजे पण प्रकृतीनुरूप मात्र असतो. ब्लड ग्रुप ही प्रकृती नसते. उदाहरणार्थ जर बी पॉझिटिव्हचे व्यक्ती असतील तर त्यांना शेंगदाणे, मसूर डाळ वगैरे अशा गोष्टी वर्ज्य असतात. नाही, असं नाहीये कुठेच. ॲलोपॅथीत पण नाहीये आणि आयुर्वेदात तर अजिबातच नाही. पण प्रकृतीनुरूप मात्र आहार वेगवेगळा असतो. त्याविषयी आपण उद्या पाहणारच आहोत. उद्या कार्यशाळा आपली त्याविषयी होणारच आहे. प्रकृतीनुरूप मात्र 100% आहार असतो. संध्याकाळी 7च्या पूर्वी जेव्हा असं जे सध्या चालू आहे, बरोबर आहे ना? कसं आहे, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे आणि यथा ब्रह्मांडे तथा पिंडे असं एक सांगितलं गेलेलं आहे. जसं आपल्या सृष्टीमध्ये आहे तसंच आपल्या शरीरात आहे. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत जर आपण आहार घेतला तरच तो आहार आपल्याला चांगला पचन होतो. कारण सूर्य ही एक शक्ती आहे, बरोबर आहे, पचवणारी शक्ती आहे. तशीच आपल्या शरीरातला जो अग्नी आहे हा सुद्धा एक शक्ती आहे. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपण आहार घेतला तर त्या आहाराचं पचन होतं आणि सूर्यास्तानंतर जितकं उशिरा आपण खात जाऊ तितकं त्या आहाराचं पचन न होता अजीर्ण होतं आणि त्या अजीर्णातून आणि 100% अजीर्ण झालं की त्याच्यातून आम्लपित्ताची निर्मिती होते. म्हणजे होते आम्लपित्त हे अजीर्णाशिवाय कधीच असत नाही. त्यामुळे सूर्यास्ताच्या पूर्वी आहार घेतला तर तो अधिक उत्तम आहे. केवळ मनुष्य हा एकमेव प्राणी आहे कारण तो बुद्धिमान आहे आणि तो खातो रात्री उशिरा आणि आजारी पडतो.
बाकी कुठलेच प्राणी दिवस मावळल्यानंतर आहाराला तोंड लावत नाही. कदाचित आपण सगळ्यांनी लहानपणी पाहिले असेल, गोठ्यामध्ये चारा जरी टाकला गाईंना किंवा बैलांना तर ते रात्री खात नाहीत. सकाळी उठून खातील, पण रात्री हिरवा जरी चारा समोर दिसला तरी ते खात नाही, कारण ती पचवण्याची क्षमता तेव्हा त्यांच्यामध्ये किंवा आपल्यामध्ये सुद्धा नसते. त्यामुळे सूर्यास्ताच्या पूर्वी किंवा सूर्यास्त झाल्याबरोबर आपण जर खाल्लं तरच ते आपल्याला अन्न पचन होतं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या आपण सगळेजण वेगवेगळ्या डिफिशियन्सी बघतोय की व्हिटॅमिन डी नाहीये, व्हिटॅमिन B12 कमी, व्हिटॅमिन अंक कमी, व्हिटॅमिन तमक कमी आहे. हे का बरं आताच आपल्याला लक्षात येऊ लागलं बरं? यच्च यावत परम्युटेशन कॉम्बिनेशन बनवण्याची आपल्या शरीराची क्षमता आहे, प्रोव्हाइडेड एकच गोष्ट की तुमची पचनशक्ती चांगली पाहिजे. वेळेवर खा, प्रमाणात खा. तुमचं शरीर सगळे व्हिटॅमिन्स बनवतं, सगळे मिनरल्स बनवतं, फक्त त्याला तुम्ही तशी रचना निर्माण करून द्या. योग्य वेळी खा, योग्य प्रमाणात खा. अजून कोणाला काही आता जी सध्या शुगर जी चालू आहे, व्हाईट शुगर आपण जे खातो, ती जर नाही खाल्ली तर म्हणजे काहीच अडत नाही, काहीच अडत नाही. पण खाल्ले तर त्याचे परिणाम दुष्परिणाम होतात का? होतात. खाल्ली तर दुष्परिणाम होतात, नाही खाल्ली तर काही बिघडत नाही. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी या चातुर्मासामध्ये तोच नियम केला होता. मी 4 महिने साखर सोडली होती, काही अडलं नाही. कारण अनेक पेशंटला माझ्याकडे मुख्यतः मी मधुमेहाचे रुग्ण अधिक असतात, मग त्याच्यामुळे काय काय अडू शकतं कोणाचं हे मलाही कळावं याच्यासाठी म्हणून मी हा चातुर्मासाचा नियम केला होता की 4 महिने साखर नाही खायची. काय काय अडू शकतं ते मी पाहिलं, पण मला लक्षात आलं की काहीच अडत नाही. गुळ खावा, गुळ खावा, फक्त ज्यांना मधुमेह आहे त्यांनी खाऊ नये. पण इतर रुटीन मध्ये तुम्ही गुळ खायला हरकत नाही. पण मधुमेही व्यक्तींनी साखरेऐवजी गुळ खाणं हे योग्य नाही. हा, मधुमेही लोकांनी साखरेऐवजी गुळ नाही खायचं, त्यांना सगळंच वर्ज्य. त्यांना ना आयुर्वेदामध्ये फार सुंदर त्याचं नाव केलंय बरं का, इक्षु विकार. मग त्याच्यापासून सगळे आले बरं का. म्हणजे इक्षु पासून, म्हणजे इक्षु म्हणजे ऊस, ऊसापासून बनलेली कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी वर्ज्य मधुमेहींसाठी. त्यांनी तिथे साखर हा शब्द नाही वापरला, इक्षु विकार हा शब्द वापरला. ऊसापासून बनलेल्या सगळ्याच गोष्टी त्यांना वर्ज्य आहे. पण बाकीच्यांना, स्वस्थ व्यक्तींना गुळाचा वापर करायला काही हरकत नाहीये. अजून एक म्हणजे परमपूजनीय वरदानंद भारती जन आप्पा म्हणायचो, ते टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे अनेक वर्ष अधिष्ठाता होते. तर ते म्हणायचे की तुम्ही नियमितपणे गोड खाल्लं, नियमित गोड, तर तुम्हाला काही होणार नाही. पण तुम्ही सगळे अनियमित गोड खाता म्हणायचे. नियमित गोड म्हणजे काय, तर ते म्हणायचे की सणावारालाच फक्त गोड खाल्लं पाहिजे, हे झालं नियमित गोड. आणि आता आपण काय करतो, आपल्याला उपलब्धता आहे म्हणून आपण दररोज गोड खातो, ते झालं अनियमित गोड. अनियमित गोड खाणं हे तुम्हाला विकार देतं, पण नियमित गोड खाणं हे तुम्हाला विकार देणार नाही. त्या सणावाराला ते इतकं परफेक्ट डिझायनिंग केलेलं आहे सगळं, ते तेव्हा तुम्ही खाल तर तुम्हाला काहीही आजार होणार नाही. त्यावेळेस ते गोड खावंच उलट, कारण त्याची रचनाच त्याच्यासाठी केल्या गेलेली आहे. पण आपण काय करतो, नियमित नाही अनियमित गोड खातो आणि मग त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो. नाही चालत, कसलंच गोड नाही चालत. तुम्ही एक ऑप्शन बघताय. प्रकल्पातील विद्यार्थी तरी याबद्दल साक्षर व्हावेत. म्हणजे खानपान, विहार, आहार हा जो विषय हा कशा पद्धतीने आपल्याला आपल्या प्रकल्पात रुजवता येईल? हा, आपण एक गोष्ट आपल्या प्रकल्पाची खूप चांगली आहे की आपण इथून त्यांना आहार देतोय, त्याच्यामुळे त्याच्यावर आपला कंट्रोल आहे. फक्त त्या मुलांपर्यंत आपल्याला हे पोचवावं लागेल की इथं जो आहार तुम्हाला दिला जातोय तर तो ऋतूनुसार आणि तुमच्या प्रकृतीला अनुकूल असाच आहे. याच्यासाठी त्यांना त्यांचं एकदा प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. हे प्रबोधन, कारण प्रत्येक वेळी त्यांना, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यातून मी तुम्हाला सांगते की जे 2-3 वर्षापूर्वी भारत विकास परिषदेने HB चेकिंग केलं होतं ना, तर आम्ही लातूर मधल्या पण अनेक शाळांचं केलं होतं. अगदी ज्या शाळांमध्ये उच्च मध्यम वर्गीय कुटुंबातील मुली आहेत अशा शाळांमधलं सुद्धा HB चेकिंग झालं होतं. आणि असं आढळलं होतं की 60% मुलींचे HB 10च्या आत आहे, पण आपल्याकडे फक्त 2 मुलींचे HB 10च्या आत होते. मी जे मगाशी सांगितले की योग्य वेळेला आहार गेला तर सगळ्या प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन करण्याची शरीराची क्षमता आहे. आपल्याकडच्या वेळा निश्चित आहेत,
त्यामुळे तुम्ही अगदी भाजी भाकरी खाऊन सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता आणि काजू बदाम खाऊन सुद्धा तुम्ही कुपोषित राहू शकता. आणि ही फॅक्ट आहे. काजू बदाम खाऊन कुपोषण झालेले आम्ही विद्यार्थिनी पाहिलेले आहेत त्या दरम्यान, की अगदी संपन्न कुटुंबातल्या विद्यार्थिनी पण त्यांचं 7-8 असं HB असलेलं आम्ही पाहिलेले त्या दरम्यान. जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थिनींचे HB चेकिंग भारत विकास परिषदेच्या मार्फत तेव्हा केलं गेलेलं होतं. आणि त्यावेळेला आपल्या प्रकल्पाचा सगळ्यात सुंदर रिझल्ट होता. केवळ 2 मुलींचे HB 10च्या आत होतं आणि त्याही वेळात त्या मेन्स्ट्रुएटिंग होत्या. कदाचित त्यामुळे ते 10च्या आत आलेलं असू शकतं. म्हणजे आपल्या जवळपास 100% मुली ह्या HB चांगलं आहे या गटातल्या होत्या. आणि याला मुख्य कारण हेच होतं, आपण काही त्यांना कुठलंच पंचपक्वान्नाचं जेवण देत नाहीये रोज. साधी वरण भात भाजी पोळी भाकरी हेच देतोय, पण ती वेळेवर देतोय आणि ताजी देतोय. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. उष्ण आश्नियात, स्निग्ध आश्नियात, मात्रावत आश्नियात आणि काले आश्नियात हे 4च नियम सांगितलेले आहेत जेवणाचे. आणि त्याच्यात पुन्हा 5वा नियम आहे मितम आणि हितम आश्नियात. हितम हितम आश्नियात. जे हितकर आहे तेच खा, जेवताना ते गरम गरम खा, काले भोजन योग्य वेळेत खा, स्निग्धता असावी त्या आहारामध्ये, कोरडं जेवण नको. खूप जणांना सवय असते केवळ चटणी भाकरी, चटणी आणि त्यातही पुन्हा ती हिरव्या मिरच्यांची चटणी आणि भाकरी असं खाण्याची. आणि 5वं सांगितलेलं आहे, काय सांगितलं मी, हितम मितम उष्णम स्निग्धम आश्नियात आणि मात्रावत आश्नियात. योग्य मात्रेत खा. ह्या 5 गोष्टी झाल्या की सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरात बनतात, सगळ्या प्रकारच्या ऊर्जा आपल्या शरीरामध्ये बनतात. त्यामुळे आपल्या प्रकल्पाचा आहार हा त्या मानाने बराचसा चांगला आहे. वेळेवर देतो आपण, उष्ण म्हणजे ताजं जेवण असतं मुलांना. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी खूप चांगल्या आहेत. तेव्हाही मी म्हणाले होते की आपण इडलीचं प्रमाण अजून थोडं कमी करू. बंद केलं गेलं, कारण आपण अगोदर आठवड्याला एकदा इडली द्यायचो, तर ते पण प्रमाण आपण बंद केलं आहे. मुलांना फक्त याच्याविषयी थोडं प्रबोधन करावं लागेल की मला असं 1-2 वेळा कळालं की गव्हाची खीर खात नाही. खातात का आता? तेव्हा मला 2-3दा सांगण्यात आलं होतं की गव्हाची खीर केली की मुलं खात नाही, परंतु ते खूप आवश्यक आहे त्यांच्या शरीरासाठी. त्या गोष्टी त्यांना आपल्याला थोड्याशा समजावून सांगाव्या. उसळ आवडत नाही. सध्या सेंद्रिय गुळाचा चहा ही प्रस्त वाढलेला आहे, त्याच्या बाबतीत काय म्हणजे? नाही, ते फॅड आहे निघाले, बाकी काहीच नाही. हे सगळे फॅड आहेत निघाले. म्हणजे कसं आहे की शाश्वत नाही आहेत ह्या गोष्टी. एखादी गोष्ट असते त्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवतात आणि त्या पुन्हा नष्ट होतात. आणि हे खरंच आहे, पुन्हा त्या थोड्या दिवसानंतर ह्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या फॅन्टसीज आहेत सगळ्या, त्या काही अशा उपयोगाच्या नाही आहेत आणि त्याला कसलाही बेस नाहीये. त्या जास्त दिवस टिकणाऱ्या नाहीयेत. थोडे दिवस चालतं, 2-4 वेळा लोक जाऊन पितात, पुन्हा नंतर ते बंद होऊन जातात. एक आता आम्हाला विचारलं साखर नाही तर गुळ जमते का, गुळ नाही तर फळं जमतेत का, ते म्हणजे ते काय असं त्यांना विचारायचं की डायबिटिक रिव्हर्सल होऊ शकतो का? डायबिटीज रिव्हर्सल 100% होऊ शकतो. फक्त तुम्ही कधी डॉक्टरकडे जाता आणि किती प्रमाणामध्ये डॉक्टर्स ऐकतात त्याच्यावर डिपेंड. अगदी 100% माझ्याकडे केसेस आहेत डायबिटीज रिव्हर्सल झालेल्या. ते कुठल्याही औषधीशिवाय आहेत, पण ते पथ्यावर आहेत. कुठल्याही औषधीशिवाय आहेत, ना ॲलोपॅथीच्या ना आयुर्वेदाच्या. अशा अनेक केस माझ्याकडे आहेत, पण त्यांना 100% त्या गोष्टीचं पालन करावं लागतं. ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचं. कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट मला करायची हे जेव्हा मी ऍक्सेप्ट करते ना, तो ऍक्सेप्टन्स मला ती गोष्ट करण्यासाठी उद्युक्त करतो. मला जेव्हा समजते की मला हे घरामध्ये केल्याशिवाय भाग नाहीये, त्याचा जेव्हा मला ऍक्सेप्टन्स येतो तेव्हा मी ती गोष्ट आनंदाने करते. ऍक्सेप्टन्स हा खूप खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्याला म्हणजे मान्य करता की मला हे करायचं आहे, ही मान्यता आपल्याला त्या कार्यासाठी उद्युक्त करते. साखरेच्या बाबतीत जसं आहे की त्याच्यापासून काय अडत नाही, तसं मिठाच्या बाबतीत आहे का? मिठाच्या बाबतीत तसं म्हणता येऊ शकत नाही. मिठाने आपलं अडतं. सैंधव हे दररोज खाण्याची गोष्ट नाहीये. सगळ्या जर भारतीयांनी रोज सैंधव खायचं ठरवलं तर आपल्याला 1 किंवा 2 दिवसामध्ये ते सगळं संपून जाईल. कारण ते खनिज आहे. खनिज हे शाश्वत नाहीये, ते टिकत नाहीत ना. म्हणजे ते शाश्वत म्हणण्यापेक्षा खनिज हे पुरणारी गोष्ट नाहीये. सैंधव हे औषधी लवण आहे, ते रोज खाण्याचं मीठ नाहीये.
पण कसं खायचंय आपल्याला? कमी प्रमाणात खायचंय. मीठ हे आहारामध्ये आवश्यकच आहे. 6 सुद्धा रस आपल्याला आवश्यक आहे. मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय. लवण रस हा सुद्धा तितकाच आवश्यक आहे. फक्त त्या प्रत्येकाचं प्रमाण किती असलं पाहिजे हे मात्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे मीठ हे कमी प्रमाणामध्ये खावं. अलवण भोजन हे काही व्याधींमध्ये सांगावं लागतं आम्हाला, काही याच्यामध्ये, पण प्रत्येकाने अलवण भोजन करण्याची गरज नाहीये. आपल्याकडे काही दिवशी पण अलवण भोजन सांगितलेलं आहे. पण प्रत्येकाने ना, मी एक गोष्ट सांगते बरं का, तुम्ही पंचांग वाचायची सवय करा. पंचांग उघडून फक्त वाचा सगळेजण. आपलं इतकं सुंदर प्रबोधन होतं. काही दिवस आहे की त्या दिवशी सांगितलं जातं की अलवण भोजन करावं. करायचं त्या दिवशी अलवण भोजन. त्या कालावधीमध्ये त्या लवण रसाने आपल्या शरीराला हानी होणार असते, म्हणूनच तेव्हा ते अलवण भोजन सांगितलेलं असतं. प्रत्येक द्वितीयेला चंद्रदर्शन घ्यावं सांगितलेलं आहे. घ्यायचं संध्याकाळी चंद्रदर्शन. का हा मनात विचार आणायचा नाही. त्या दिवशी त्या चंद्राची किरण आपल्याला काहीतरी बेनिफिट देणारे म्हणजे देणारे असतातच. पण तेवढं एक वाचायची सवय करा. आजकाल पंचांगाचे कालनिर्णय पण येतात ना, त्याच्यावरही ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. कालनिर्णय आहे किंवा दातेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला रोज एक सवय करून घ्यायची की आज काय आहे बघा, आणि ते मग मला शक्य तितकं फॉलो करता यावं या गोष्टी. आता आज आवळी पौर्णिमा सांगितली, ती डायरेक्ट माघ महिन्यामध्ये अमलकी एकादशी सांगितलेली. आतापासून ते त्या अमलकी एकादशी पर्यंत आवळे खावे असा नियम. या दरम्यानचे आवळे हे वीर्यवान असतात. त्याच्या आधी आलेल्या आवळ्यांमध्ये काही फारसं हे नसतं, फक्त ते तुरट म्हणजे साधारण आंबट चवीचे असतात. जोपर्यंत तुरट चवीचे, जोपर्यंत त्या आवळ्यामध्ये आंबटपणा येत नाही तोपर्यंत त्या आवळ्याचा काही उपयोग नसतो. मग ह्या गोष्टी आपण जर फक्त वाचत राहिलो त्या दिनदर्शिकेवरच्या, तरी सुद्धा आपल्याला भरपूर प्रबोधन होतं, भरपूर गोष्टी आपल्याला माहित होतात, आणि त्या फक्त फॉलो करत गेलो तरी त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. काल परवा कुष्मांड नवमी झाली. आता इथून पुढे येणारा जो हे आहे ना, तर या दरम्यान कोहळ्यापासून बनलेले पदार्थ खावे. कोहळा हा पोषक आहे, आपल्या धात्वाग्नीला एक बल देणारा आहे. त्याच्यासोबत कोहळ्यामुळे आपल्या शरीराचं चांगल्या धातूंमधलं पोषण होतं खूप, आणि ते याच दरम्यान खावं, म्हणून ती कुष्मांड नवमी. इतर कुठल्याच दिवशी कुष्मांड नवमी सांगितली नाही, आत्ता सांगितली. ती यासाठी सांगितली. आपण फक्त हे एवढं जरी वाचलं नाही, त्याच्याप्रमाणे त्याला फॉलो केलं ना, तरी पण खूप सारे बेनिफिट मिळतात. आपल्याला अनेक गोष्टी माहीत नसतात, तर त्या माहीत करून घेण्याचं ते एक उत्तम साधन आहे. अजून काही असतील तर हे करूया आपण, अन्यथा आता 8:03 झाले. आपल्या ग्रुपवर ग्लायसेमिक इंडेक्सच्या जे खाद्यपदार्थ वगैरे आहे त्याचा जर चार्ट टाकला तर बऱ्याच जणांना फायदा होईल. हो चालेल, पण ग्लायसेमिक इंडेक्स हे इंडिकेशन नाहीये बरं का त्या पदार्थाच्या पोषकतेच, हे पण तितकंच लक्षात घ्या. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की कारण तो पदार्थ ॲज अ होल हाच महत्वाचा आहे. त्याचे गुणधर्म मी टाकेन वाटल्यास सगळ्याचे. ज्वारीचे काय गुणधर्म आहेत, बाजरीचे काय गुणधर्म आहेत, ती कधी खावी, याच दरम्यान आपल्याकडे ही पण गोष्ट आपण नमूद करायला म्हणजे हे करायला पाहिजे की या गायगोरी बारस जी आहे, वसुबारस, तिथपासून ते आपल्याकडे संक्रांतीपर्यंतच बाजरी खायला सांगितलेली आहे. कारण बाजरी ही सुद्धा उष्ण आहे. ती खाताना त्याच्यात तीळ टाकूनच खायला सांगितलेली आहे, कारण ती वृक्ष पण आहे. पण या दरम्यान खाल्ली तरच ती आपल्याला पचते किंवा ती आपल्याला उपयुक्त ठरते. ही जर बाजरी आपण मार्च एप्रिल महिन्यामध्ये खाल्ली तर मूळव्याधीचे त्रास होतात. असे अनेक पेशंट आपल्याला आम्हाला पाहायला मिळतात की त्यांनी कंटिन्यू ठेवलेली असते बाजरी चांगली म्हणून पुढे पण, आणि मग मार्चच्या शेवटी एप्रिल महिन्यामध्ये हे पेशंट मूळव्याधीची कंप्लेंट घेऊन येतात. कारण त्याच्यातून मुख्यतः रक्तदुष्टी, मांसदुष्टी घडते आणि मग मूळव्याध वाढते. अनुभूतीतून जन्माला आलेला आयुर्वेद शास्त्र आणि लॅब टेस्ट मधून जन्माला आलेली ॲलिओपॅथी, पण आज कुठेतरी आयुर्वेद पण ॲलिओपॅथीला फॉलो करतंय, कॉपी करतंय, किंवा त्याच्या टर्मिनॉलॉजीमध्ये समजावून सांगण्याची जी ओढ किंवा ही दिसते, याला काय उपाय वाटतो? नाही, याला मूळ आयुर्वेद सांगणे हाच उपाय आहे त्याच्यावर, की मूळ स्वरूपातलाच आयुर्वेद समजला पाहिजे. पण कसं झालेलं आहे की आता समजणाऱ्यांची भाषा पण खूप वेगळी झाली. मग त्याच्यामुळे बरेच वेळा आयुर्वेदिक वैद्यांना असा मोह होतो की त्याच भाषेत समजावून सांगण्याचा.
पण तो मोह आता आम्ही वैद्यांनी टाळला पाहिजे, हेच त्याच्यावरचं सगळ्यात मोठं उत्तर आहे. की समोरच्या व्यक्तीला आयुर्वेद म्हणूनच सांगितलं गेला पाहिजे, तो ॲलोपॅथीच्या भाषेमध्ये न सांगणे, हेच त्याचं उत्तर आहे खरं पाहता. आणि तो तसा सांगण्यासाठी म्हणून आम्ही बरेचसे प्रयत्न करतोय सगळे वैद्य लोक. की आता तुम्हाला कदाचित अजून हे माहीत नसेल किंवा आता होईल हे माहीत, पूर्ण भारतामध्ये जाना तुमची प्रकृती अशा पद्धतीने कॅम्पेनिंग पुढच्या 1 महिन्याभरामध्ये होणार आहे. आज दिल्लीमध्ये आयुष मंत्रालयामध्ये त्याची बैठक चालू आहे की जाणूया देशाची प्रकृती, असं काहीतरी त्याला असं नाव आहे असं समजलंय मला. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला तुमची प्रकृती माहीत होऊन त्याप्रमाणे तुम्ही आहारामध्ये बदल करणं, त्याच्या संदर्भात आयुष मंत्रालय बरीचशी पावलं उचलत आहे. आणि ते वात पित्त कफ याच आपल्याला कसं होतं याच्यात पण खूप जणांना अज्ञान आहे बरं का. मला वाताचे विकार झाले म्हणजे माझी प्रकृती वाताची आहे असं वाटतं. मला आम्लपित्त आहे म्हणजे माझी प्रकृती पित्ताची आहे, किंवा मला वारंवार सर्दी खोकला होतो म्हणजे माझी प्रकृती कफाची आहे असं म्हटलं जातं. पण हे ते नाहीये, हे विकार आहेत तुम्हाला झालेले, हे आजार आहेत, प्रकृती नाहीये. जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये बनतो त्याच वेळेला आपली प्रकृती बनलेली असते. आणि विकार आणि प्रकृती ही खूप भिन्न आहे. मी ते उद्याच्या व्याख्यानामध्ये सांगणार आहे. हे सगळं ते खूप भिन्न आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीनुरूप तुमचा आहार असेल तर तुम्ही आजारी पडण्याचं प्रमाण त्या मानाने बरंचसं कमी होतं. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या, आपण उद्या त्या नक्कीच हे करूया. आणि आयुर्वेद हा आयुर्वेद म्हणूनच पुढे आला पाहिजे, तरच मग आपल्याला तो समजायला पण सोपा जाणार आहे. खरं पाहता आता आपण काय करतो की त्याला थोडं मुलामध्ये देण्याचा प्रयत्न करतो की ते त्याच्यातलं हे कंटेंट असं आहे, ते कंटेंट तसं आहे वगैरे असा विचार करून, पण ते योग्य नाहीये. कारण आयुर्वेदाने कुठल्याच ह्याच्यातलं की एखाद्या म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एखाद्या औषधातलं हा भाग काढून जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ह्या आजारावर उपयुक्त होईल, तो भाग काढला तर त्या आजारावर उपयुक्त होईल असं नाही सांगितलेलं. फक्त त्याच्यामध्ये असं मात्र सांगितलं गेलेलं आहे की कुठल्या पदार्थासोबत तो मिक्स केल्यानंतर तो कुठल्या व्याधीवर उपयुक्त होईल. आणि हे इतकं सूक्ष्म पद्धतीने परीक्षण आहे, ह्याच्यामध्ये सगळं निरीक्षण आहे. कारण जे आपले ऋषीमुनी होते ना ते शास्त्रज्ञापेक्षा अजिबात कमी नव्हते. मी तर म्हणेन की तेच खरे शास्त्रज्ञ होते. त्यांनी इतक्या सूक्ष्मत्वाने ह्या गोष्टी केल्या की एखादं औषध दुधात उकळलं तर ते कुठल्या व्याधीवर उपयुक्त होईल, तेच औषध पाण्यात उकळून घेतलं तर कुठल्या व्याधीवर उपयुक्त होईल, तेच औषध त्याच्यापासून आसवरिष्ट म्हणजे फर्मेंटेशन केलं तर त्याचा काय उपयोग होणार आहे. एकाच औषधीला फक्त त्याचा अनुपान, म्हणजे अनुपान नाही म्हणणार नाही, त्याच्यासोबत आपण ज्याच्यासोबत उकळतोय तो पदार्थ जरी वेगळा केला तरी पण त्याचे रिझल्ट हे पूर्णतः बदलतात. इतकं सूक्ष्मत्वाने त्याचा अभ्यास. चूर्ण स्वरूपात कोणाला द्यायचे, कुणाला त्याचा काढा करून द्यायचा, कुणाला ते दुधात मिसळून द्यायचे, त्याची इतकी सूक्ष्म रचना त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये लावून दिलेली आहे. आणि त्या सूक्ष्मत्वाने जर आपण त्याचा वापर केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. यानंतर काही आपल्या शंका किंवा प्रश्न असतील तर उद्याच्या सत्रामध्ये आपण ते विचारूया. सत्राची वेळ संपलेली आहे. यानंतर भोजनासाठी ब्रह्मार्पण